हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आजच्या व्हिडिओला सुरुवात दुपारपासून झालेली आहे. दुपारचे 4 वाजले होते आणि दुपारच्या 4 वाजेच्या नंतर आहे छोटीशी भूक लागली होती. त्यासाठी माझ्याकडं मोड आलेली कडधान्य ठेवलेली होती. तर मी ती अगोदर गरम पाण्यामध्ये उकळून घेतली. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि उकळून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लिंबू टाकलं आणि असेल तर कोथिंबीरही घाला, छान लागते खायला. त्यानंतर मी डायरेक्ट रात्रीच्या स्वयंपाकासाठी तयारी केली होती. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये सोयाबीन वड्याची भुर्जी बनवली होती. सोयाबीन भुर्जी बनवत असताना सोयाबीन भुर्जीमध्ये मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे बस एवढंच घातलं होतं. त्यानंतर मी मस्त सोयाबीन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले, पिळून घेतले. 2-3 पाण्याने सोयाबीन धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही घाण असेल किंवा त्याचा वास असेल तो सगळं निघून जातं. त्यामुळं 2-3 पाण्यामध्ये सोयाबीन हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि पाण्यात अगोदर ज्यावेळेस आपण सोयाबीन भिजत घालतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने ते आतपर्यंत जातं. मग सोयाबीन खाण्यासाठी पण टेस्टी लागतो. आणि मग अशा प्रकारे मी स्वच्छ सोयाबीन धुवून घेतलं. धुवून झाल्याच्या नंतर मी ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यानंतर मी कढईत तेल घालून अगोदर हिरवी मिरची आणि लसूण हे दोन्ही छान फ्राय करून घेतलं. आणि ते थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर मी कांदा घातला. कांदा पण छान असा परतून घेतला. कांदा परतत असताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि मग नंतर टोमॅटो घातलं. टोमॅटो आणि कांदा छान एकदम मॅश होईस्तोवर मी परतून घेतलं. त्यानंतर मी जो मिक्सरमध्ये बारीक केलेला सोयाबीन होता तो त्याच्यामध्ये घालून छान परतून घेतलं आणि छान अशी भाजी वाफळू दिली. त्याच्यामध्ये लागेल तेवढं मी मीठ घातलं, कारण आपण अगोदर कांद्यामध्ये पण मीठ घातलं होतं आणि सोयाबीन भिजत घालतानाही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. म्हणून आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून छान परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मध्ये मध्ये त्याला हलवून बघायचं. आणि अशी छान भुर्जी तयार झाली होती माझी. आणि मी मग नंतर पोळ्या बनवून घेतल्या. जे मी अगोदरच पीठ भिजवून साईडला झाकून ठेवलं होतं, जेणेकरून पीठ थोडंसं छान भिजेल. पीठ छान भिजलं ना तर पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत होतात. त्यामुळे स्वयंपाकाला लागल्याबरोबर अगोदर पीठ भिजवून ठेवायचं आणि नंतर पोळ्या करायच्या. पोळ्या खूप छान आणि मऊ होतात. त्याच्यानंतर ही जी भांडी होती काही राहिलेली, ती भांडी मी लावून घेतली. त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या शाळेमधून त्याला एक झाड लावण्यासाठी एक पॉट मिळाला होता, तर तो मी तुम्हाला दाखवते. आणि हा जो बॉक्स आहे ना, त्याला त्याच्या शाळेमध्ये मिळाला होता. त्याच्यावर झुडूप असं लिहिलेलं होतं आणि त्याला याच्यामध्ये एक झाड लावण्यासाठी एक छोटा ऑर्गॅनिक जे नारळाच्या झाडापासून तयार केलेला आहे तो पॉट होता छोटासा. आणि त्याच्यामध्ये 2-3 पाऊच होते. एकामध्ये बी होतं, एकामध्ये माती आणि एकामध्ये कोकोपीट असं वस्तू दिल्या होत्या. आणि नंतर ते झाड लावून त्यांना फोटो सेंड करायचा असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.